आम्ही ट्युशनहून आला गेला नाही ट्युशनला एक पेश केला नाही गेला नाही ट्युशनला म्हणजे पप्पांना नेऊन नाही घातलं. मी तर जायला तयार होतो जेवण झालं की. तर मी झालेली आहे इथे रेडी आणि आता मला जायचं आहे मंदिरात. खूप लेट झालं माहीत आहे, 7:45 झाले, पण मला कोणी सोबत नव्हतं जायसाठी. अरे बापरे, मी किती लठ्ठ दिसत आहे. वजन जरा माझं जास्तच वाढलेलं आहे. मला वजन पण माझं कमी करायचं आहे. तर बघू कधीपासून सुरुवात करते ते वजन कमी करायसाठी. आज सोबत असं खूप दिवसांनी मी मंदिरात जायला निघाली आहे. तर चांगलं पण वाटत आहे मंदिरात जाताना. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण सोमवारातील पहिला सोमवार. तर आज आम्ही आले आहे शंकरजीच्या मंदिरात. तर हे मंदिर माझ्या घरापासून थोडं लांब आहे, म्हणून एकटीला यायला जमत नाही. कोणी सोबत असलं तर चांगलं वाटते. तर म्हणूनच मी त्या ताईची वाट बघत होती. त्या ताई जेव्हा घरी आला त्याच्यानंतर मी मंदिरात आली. तर थोडं लेट झाल्यामुळे आज काही जास्त गर्दी आहे नाही इथे, नाही तर नेहमी गर्दी असते. आणि लवकर आलो असतो तर कदाचित गर्दी असती. तर इथे अजून पण म्हणजे आहे, कोणी कोणी पूजा करायला येत आहे. तर इथे आम्ही आधी नंदी महाराजांची पूजा करून घेतली आणि नंतर मग आतमध्ये गेलो पूजा करायसाठी. तर गर्दी नसल्यामुळे छान अशी निवांत पूजा करायला वेळ मिळाला. तर आमच्या इकडे अशीच म्हणजे दर सोमवारी श्रावण महिन्यातल्या बाया इथे आवर्जून येतात मंदिरात या पूजा करायसाठी. आणि नागपंचमीला मात्र येतातच सगळेजण. पण वारूड वगैरे नाही आहे इथे, वारुडावर वगैरे जात नाही. कोणी जात असेल तर मला माहिती नाही, पण मी जिथे राहते तिथलं तर कोणी वारुडावर जात नाही पूजा वगैरे करायला. आणि तिथून आसपास असं वारूड पण नाही आहे. तर या मंदिरातच येतात पूजा करायसाठी आणि इथेच पूजा करतात. तर इथे बघू शकता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि पूजा वगैरे करून आम्ही घरी आलो. तर आज नागपंचमीच्या दिवशी ना हे असे नागोबे भिंतीवर काढतात हळदीने, पण हे ना ओळखायला येत नाही आहे स्टाईलवर, म्हणून तसे दिसत आहे. पण मी सगळे इकडे आज नागोबे वगैरे काढून त्याची पूजा